मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. तर गद्दारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. आय एम व्हेरी सॉरी. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेना या पक्षाकडून म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावर लढण्यासाठी 45 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहे. आणि या यादीवरून हे लक्षात येत आहे की एकनाथ शिंदे यांना बंडखोरी करण्यासाठी, एकनाथ शिंदे यांना गद्दारी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली, जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना फोडून गुवाहाटीला गेले, त्या ठिकाणी पार्टी केली, झाडी डोंगर पाहिला, खोके घेतले, ज्या लोकांनी शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनेचं नाव हे सगळंच्या सगळं पळवलं, या सगळ्या लोकांना एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी उमेदवारी परत एकदा दिलेली आहे. हे सगळे तेच उमेदवार आहेत की ज्यांना याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत विश्वासाने तिकीट दिलेलं होतं. म्हणजे 2019ला उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं होतं आणि त्यांच्या या चिन्हावर, त्यांच्या नावावर, त्यांच्या या सगळ्या विषयावर आणि अर्थातच त्या लोकांचं कामही त्या भागामध्ये असणार आहे. त्यावर हे सगळे लोक जिंकून आलेले होते. आणि नंतर याच लोकांनी काय केलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. कशासाठी? सत्तेसाठी. कारण या लोकांना असं वाटतं की अरे विरोधामध्ये काय बसायचं ना, सत्तेमध्ये सगळं आहे, सत्ताधारी पक्षासोबत पैसा आहे, त्यांच्याकडे ह्या हवं आहे, त्या हवं आहे, तुम्हाला माहिती आहे ते सगळं. तर असं सगळं असल्यामुळे या सगळ्या लोकांनी गद्दारी केली आणि ते पक्षासोबत गेले, भाजपसोबत गेले. आता या लोकांना गद्दार म्हणावं असं का वाटतं? कारण की यांनी हे सगळं करून काय चांगलं केलं आहे का, मला एक सांगा. तर यांनी काहीही चांगलं केलेलं नाही, म्हणून त्यांना आपण गद्दारच म्हटलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राने ठरवलेलं आहे, जसं लोकसभेला महाराष्ट्राने गद्दारांना घरी बसवलं होतं. 48 पैकी फक्त किती 17 जागेवर हे लोक जिंकून आलेले होते. त्याच्यामध्ये 3 पक्ष होते, भाजप, हा शिवसेना आणि राष्ट्रवादीची एक. मात्र 48 पैकी 31 जागी महाविकास आघाडी जिंकून आलेली होती आणि त्यामुळे गद्दारांना जे आहे ते धडा शिकवला असं दिसतंय महाराष्ट्रातल्या जनतेने. तरी बघूया काय नावं आहेत. एकनाथ शिंदे यांनी जी जाहीर केलेली यादी आहे त्याच्यामध्ये गद्दार लोकांची यादी पहिल्यांदा वाचते. हे सगळे लोक गद्दार होते, म्हणजे या लोकांनी शिंदे यांना साथ दिली होती शिवसेना फोडण्यामध्ये. शंभूराज देसाई आहे, दीपक केसरकर आहे, शहाजीबापू पाटील आहे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, भरत शेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश आंबेडकर, ज्ञानराज चौगुले, दादाजी भुसे, तानाजी सावंत, सदा सरवणकर, यामिनी जाधव, संजय राठोड, बालाजी कल्याणकर, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, दिलीप लांडे, योगेश कदम, अब्दुल सत्तार, संजय रायमुलकर, प्रकाश सुर्वे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, महेंद्र थोरवे, महेश शिंदे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, संजय गायकवाड, सुहास कांदे, मंगेश कुडाळकर आणि रमेश बोरणारे, या सगळ्या लोकांनी यांना पाठिंबा दिला, साथ दिली होती. बाकी काही लोक होते की ज्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता, जे अपक्ष होते पण बाहेरून पाठिंबा दिला होता, त्यांना यंदा यांनी आपल्या चिन्हावरच लढायला हे दिलेलं आहे, तिकीट दिलेलं आहे. चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र भोंडेकर आणि मंजुळाताई गावित यांच्या पक्षांनी, या पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनी जे आहे ते बाहेरून पाठिंबा दिला होता. बरं, आता या यादीमध्ये कोणाचे नाव नाही आहे तर बालाजी किणीकर नाही आहे, शांताराम मोरे आणि विश्वनाथ भोईर यांची नावं जी आहेत ती या पहिल्या यादीमध्ये दिसत नाही आहेत. आता मी जे म्हणलेलं आहे की यांना आपण गद्दार का म्हणलं पाहिजे, तर ते मी परत एकदा तुम्हाला सांगते. परत सांगणं का गरजेचं आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे. यांनी गद्दारी केली, महाराष्ट्रासोबत द्रोह केलेला आहे. हे लोक महाराष्ट्रद्रोही आहे. बघा, 2024च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला जो निधी मिळालेला आहे केंद्राकडून, तो निधी महाराष्ट्राला योग्य मिळालेला आहे का, तर नाही मिळालेला आहे. आणि हे लोक काहीही बोलत नाही. बरं, आता योग्य अयोग्य नाही, मी तुम्हाला आकड्यांच्या भाषेत सांगते. महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त जो आहे तो पैसा टॅक्सच्या स्वरूपामध्ये केंद्राला जातो. मात्र तरीही महाराष्ट्राला किती पैसे मिळालेले 2024च्या अर्थसंकल्पामध्ये? 60,000 कोटी. याच्या उलट उत्तर प्रदेशला किती आहे? 1,83,000 कोटी. बिहारला किती आहे? 1,00,000 कोटी. आणि महाराष्ट्राला फक्त 60,000 कोटी. आणि हे सगळं असून सुद्धा हे सगळे गद्दार लोक, जे की महाराष्ट्राला, मला असं वाटतं की निधी मिळाला असणार आहे, तो महाराष्ट्राला राज्याला म्हणून नाही मिळाला, यांना पर्सनली मिळालेला असणार आहे. आणि त्यामुळे हे गप्प आहेत, कारण की यांना काही देणं घेणं नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेचं, महाराष्ट्राच्या भूमीचं, महाराष्ट्राच्या इतिहासाचं. हे लोक विकायला तयार असलेले लोक आहेत. बरं, प्रकल्प स्थलांतरित तुम्हाला माहिती आहे, टाटा एअरबसचा प्रकल्प आहे, वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे,
त्यानंतर अनेक प्रकल्प ज्यांची मी लिस्ट तुम्हाला नेहमी वाचून दाखवते, हे सगळे प्रकल्प गुजरातला जात असताना हे सगळे लोक उघड्या डोळ्याने बघत होते. हे स्वतःला शिवसैनिक म्हणून घेतात, हे स्वतःला महाराष्ट्राचा शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, आम्हाला इथल्या जनतेचं खूप काळजी आहे असं म्हणणारे हे सगळे लोक आहेत. मात्र इतके सगळे प्रकल्प जात असताना हे सगळे लोक काहीही बोललेले आहेत का? काही बोललेले नाही आहेत. आपल्या हातातली भाकरी, आपल्या ताटातली भाकरी हे लोक घेऊन गेलेले आहेत गुजरातला. गुजरातला इतके प्रकल्प गेले, लाखो लोकांचा इथं रोजगार जो आहे तो यांनी घेऊन गेलेला आहे. बघा, मी परत एकदा सांगते, गिफ्ट सिटीचा प्रकल्प आहे, टेस्लाचा प्रकल्प आहे, ACC सिमेंटचं मुख्यालय, महिंद्रा कार निर्मिती प्रकल्प आहे, सबमरीन प्रकल्प आहे, ब्लॅक डॉग पार्क प्रकल्प आहे आणि फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे. हे फक्त प्रकल्प नाही आहे, याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती होणार होती. सगळं ठरलं होतं महाराष्ट्रामध्ये होणार आहे, मात्र ते गुजरातला घेऊन गेले. कारण की आपले जे केंद्रामध्ये बसलेले जो 2 गुजराती लोक आहेत, यांना एक करायचं आहे, ते म्हणजे गुजरातचा सगळ्यात जास्त विकास करायचा आहे. यांना इतका विकास करायचा आहे, गुजरातचा इतका विकास करायचा आहे, कारण की त्यांना मुंबई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र असलेलं खूपच नाही आहे. त्यांना असं वाटतं की सगळ्यात जास्त महसूल मुंबईला का मिळतो, आपल्याला पण मिळाला पाहिजे. अरे तुम्ही करा ना, हेल्दी कॉम्पिटिशन करा, पण इकडचं कशाला घेऊन जाता? ताटातली भाकरी नका घेऊन जा ना, तुम्ही तुमच्या भाकरी थापा. पण ते यांच्याकडून होत नाही. यांना गुजरातला सगळ्यात जास्त विकसित करून काय करायचं आहे? नंतर ते म्हणणार की बघा बघा, गुजरात मॉडेल बघा आमचं, आम्ही किती प्रगत आहोत, तुम्हाला अशी प्रगती पाहिजे असेल तर आम्हाला पंतप्रधान करा. यांनी तसंच गुजरात मॉडेल तुम्हाला 2014ला दाखवलं होतं नरेंद्र मोदी यांचं गुजरात मॉडेल म्हणजे काहीही नाही आहे. मी खूपदा गुजरातला जाऊन आलेली आहे, त्या अहमदाबादमधलं, आणि ते पण साबरमती नदी जिथून वाहते त्या भागामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे नदीच्या आजूबाजूला. त्यानंतर आतमध्ये जर तुम्ही गेला तर अहमदाबाद शहर हे बिलकुल खरोखर सांगायचं झालं तर फार ड्राय आहे आणि ते असं फारसं आवडण्यासारखं सुद्धा नाही आहे. यांनी आपल्याला तेवढंच दाखवलं आणि सांगितलं की बघा बघा आमचा विकासाचं मॉडेल गुजरात मॉडेल. आणि नंतर हे पंतप्रधान झाले आणि 10 वर्षामध्ये आपण एवढे रस्ते फुटलेले पाहिले, एवढे पूल तुटलेले पाहिले, एवढे मंदिरं गळताना पाहिले की अजून काय सांगायचं. आणि तरीही आता हे सगळं घेऊन जात असताना आपले हे सगळे गद्दार लोक हे बघत राहिले. मला असं वाटतं की यांच्या मनाला, जीवाची, मनाची काहीतरी असेल, कधीतरी यांना खात असेल की अरे यार, आपण असं चिन्ह नव्हतं घेऊन जायला पाहिजे, असं आपण हे नव्हतं घेऊन जायला पाहिजे नाव वगैरे. तुम्हाला समजा शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हतं राहायचं, फॉर एक्झाम्पल, तुम्ही पक्षांतर करू शकला असता, तुम्ही भाजप या पक्षामध्ये प्रवेश करू शकला असता. पण तुम्हाला माहिती आहे तसं केलं असतं तर तुला डायरेक्ट तुमच्यावर ॲक्शनच झाली असती. आताही तुम्ही जे केलेलं आहे ते इल्लिगलच आहे. कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याचा निकाल नक्कीच लागेल. आणि एक दिवस जेव्हा निकाल लागेल ना, तेव्हा निकाल हा लागेल, जे मला वाटतं एकंदर या सगळ्या गोष्टी पाहता निकाल हाच लागणार आहे की हे जे शिंदे यांनी केलं आणि हे जे सगळे खोकेबाज लोक होते, ह्या सगळ्या लोकांनी चुकीचं केलेलं आहे. आणि अशा प्रकारे पक्ष फोडणं हे चुकीचं होतं. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह परत त्यांना मिळेल. पण आता ते परत त्याच चिन्हावर लढतील की नाही हे माहीत नाही, मात्र हे असं होऊ शकतं. तर अशा प्रकारे ही गद्दारांची यादी आहे. आणि या यादीमध्ये काय म्हणतात, तुमच्या ओळखीत कोणी आहे, तुमच्या भागातलं कोणी आहे, कसं त्यांचं काम आहे, मे बी याच्यातले काही लोक हे त्या वेळेपुरती त्यांनी गद्दारी केली, पण मनापासून त्यांना खरोखर खंत आहे, मनापासून खरोखर त्यांना असं वाटतं काहीतरी आपण चांगलं केलं पाहिजे. तर अशी ही नावं मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.